दशक 5वा समास 7वा बद्ध लक्षण श्रीराम संसारात आसक्त मूर्ख व बद्ध सारखेच परमार्थ करीत असूनही देहासक्त विषयासक्त ते बद्धच होत. अशी माणसे जेव्हा परमार्थात रममाण होतात तेव्हा ते अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रवासाला लागतात. मुमुक्षापेक्षाही साधक श्रेष्ठ, साधकापेक्षा सिद्ध सर्वश्रेष्ठ. समर्थ या समासात बद्ध लक्षणे सांगतात. अंधारीचा अंध जैसा तसा हा बद्ध. अशाच प्रकारची माहिती आपणापर्यंत नेहमी पोहोचत राहावी यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईबचे बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दशक 5वा समास 7वा बद्ध लक्षण श्रीराम सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार परी ते अवघे चत्वार बोली जेती श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की जी चराचर सृष्टी आहे त्यात अपार जीवांची गर्दी झालेली आहे. यातील मनुष्याचे 4 प्रकारांत वर्गीकरण केलेले आहे. एकतयांचे लक्षण चत्वार ते कोण कोण बद्ध मुमुक्ष साधक जाण चौथा सिद्ध श्रीराम. ते 4 प्रकार कोणते, त्यांची लक्षणे काय ते तू ऐक. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे 4 प्रकार तू जाणून घे. या चौघान विरहित काही सचराचरी 5वा नाही. आता असो हे सर्वही विशद करू श्रीराम. सर्व चराचर सृष्टीत या 4 प्रकारांहून 5वा प्रकार नाही. असो आता या सर्व प्रकारांचे वर्णन करूया. बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षांचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी श्रीराम. बद्ध म्हणजे कोण, मुमुक्षूचे लक्षण काय, साधक कोण व सिद्ध कोण हे कसे ओळखावे ते ऐक. श्रुती व्हावे सावध प्रस्तुत ऐका बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्ध पुढे निरोपिले श्रीराम. श्रोत्यांनी सावध व्हावे. येथे प्रथम बद्ध कोणते ते सांगून नंतर पुढे मुमुक्षू साधक व सिद्ध यांचे वर्णन केले जाईल. आता बद्ध तो जाणीजे ऐसा अंधारीचा अंध जैसा चक्षुविण दाही दिशा शून्याकार श्रीराम. आता बद्ध कसा असतो ते ऐका. अंधारात चाचपडणाऱ्या आंधळ्या माणसासारखी बद्धाची अवस्था असते. तो अज्ञानरूपी अंधारात चाचपडत असतो. आंधळ्या माणसाला डोळे नसल्याने 10ही दिशा जशा शून्याकार भासतात तशी बद्ध माणसाची स्थिती असते. भक्त ज्ञाते तापसी योगी वितरागी संन्यासी पुढे देखता दृष्टीसी येणार नाही श्रीराम. भक्त, ज्ञानी, तापसी, योगी, विरक्त व संन्यासी त्यांच्यासमोर जरी आले तरी त्याला ते दिसत नाहीत, म्हणजे तो त्यांना जाणूच शकत नाही. न दिसे नेने कर्माकर्म न दिसे नेने धर्माधर्म न दिसे नेने सुगम परमार्थ पंथ श्रीराम. चांगले कर्म, वाईट कर्म, धर्म व अधर्म इत्यादी जणू काय त्याला दिसतच नाही. त्याचप्रमाणे सोपा असा परमार्थ मार्गही त्याला दिसत नाही. तयास न दिसे सच्छास्त्र सत्संगती सत्पात्र सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे श्रीराम. त्याला खरे शास्त्र, सत्संगती, सत्पात्र किंवा अत्यंत पवित्र असा सन्मार्ग यापैकी काहीच दिसत नाही. न कळे सारासार विचार न कळे स्वधर्म आचार न कळे कैसा परोपकार दान पुण्य श्रीराम. सारासार विचार म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे काय, त्याचा आचार कसा असतो, परोपकार कसा करावा, दान कसे द्यावे, पुण्य कसे संपादन करावे वगैरे तो काहीच जाणत नाही. नाही पोटी भूतदया नाही सुचिष्मंत काया नाही जनासी निववाया वचन मृद श्रीराम. त्याच्या अंतःकरणात भूतदया नसते. त्याचा देह पवित्र स्वच्छ नसतो किंवा लोकांशी मृदू भाषण करून त्यांना निवविणेही त्याला जमत नाही. न कळे भक्तीची न कळे ज्ञान न कळे वैराग्य न कळे ध्यान न कळे मोक्ष न कळे साधन या नाव बद्ध श्रीराम. ज्याला भक्ती, ज्ञान, वैराग्य, ध्यान, मोक्ष किंवा साधन यातील काहीच कळत नाही त्याला बद्ध म्हणावे. न कळे देव निश्चयात्मक न कळे संतांचा विवेक न कळे मायेचे कौतुक या नाव बद्ध श्रीराम. त्याला देवासंबंधी निश्चयात्मक ज्ञान नसते. संतांचा विवेक किंवा मायेचे कौतुक याबद्दल काहीच माहीत नसते त्याला बद्ध म्हणावे. न कळे परमार्थाची खूण न कळे अध्यात्म निरूपण न कळे आपणासी आपण या नाव बद्ध श्रीराम. ज्याला परमार्थाची खूण किंवा
अध्यात्म निरूपण यांचा गंधही नसतो. जो स्वतःचही जाणत नाही त्यास बद्ध म्हणावे. न कळे जीवाचे जन्ममूळ, न कळे साधनाचे फळ, न कळे तत्वता केवळ, या नाव बद्ध श्रीराम. जीवाचे जन्ममूळ कोणते, साधनाचे फळ काय, हे ज्याला कळत नाही तो बद्ध असा जाणावा. न कळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण, या नाव बद्ध श्रीराम. बंधन कसे असते, मुक्तीचे लक्षण कोणते, आत्मवस्तू कशी विलक्षण आहे, हे ज्याला कळत नाही तो बद्ध जाणावा. न कळे शास्त्रार्थ बोलिला, न कळे निजस्वार्थ आपुला, न कळे संकल्पे बांधला, या नाव बद्ध श्रीराम. शास्त्रार्थाचे श्रवण केले तरी जो ज्याला कळत नाही, ज्याला स्वतःचा स्वार्थ कोणता हे कळत नाही, अथवा संकल्पाने जीव कसा बद्ध होतो हे कळत नाही, तो बद्ध जाणावा. जयासी नाही आत्मज्ञान, हे मुख्य बद्धाचे लक्षण, तीर्थव्रत दान पुण्य काहीच नाही श्रीराम. बद्धाचे मुख्य लक्षण म्हणजे त्याला आत्मज्ञान नसते. याखेरीज तीर्थ, व्रत, दान, पुण्य इत्यादी काहीच त्याला माहीत नसते. दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही, या नाव बद्ध श्रीराम. त्याच्या ठिकाणी दया, करुणा, आर्जव, मैत्री, शांती, क्षमा इत्यादींचा अभाव असतो. जे ज्ञानाविषयी उणे, तेथे कैसी ज्ञानाची लक्षणे, बहुसाल कुलक्षणे, या नाव बद्ध श्रीराम. ज्याला आत्मज्ञान नसते त्याच्याजवळ ज्ञानाची लक्षणे कशी असणार. ज्याच्या अंगी अनेक कुलक्षणे असतात तो बद्ध जाणावा. नाना प्रकारीचे दोष, करिता वाटे परमसंतोष, बाष्कळपणाचा हव्यास, या नाव बद्ध श्रीराम. नाना प्रकारचे दोष करण्यातच ज्याला संतोष वाटतो व बाष्कळपणाची ज्याला हौस असते तो बद्ध जाणावा. बहुकाम, बहुक्रोध, बहुगर्व, बहुमद, बहुद्वंद्व, बहुखेद, या नाव बद्ध श्रीराम. अतिकाम, अतिक्रोध, अतिगर्व, अतिमद, अति भांडखोरपणा आदी खेद असणारा बद्ध जाणावा. बहुदर्प, बहुदंभ, बहुविषय, बहुलोभ, बहुकर्कश, बहु अशुभ, या नाव बद्ध श्रीराम. अत्यंत दर्प, खूप दंभ, अति विषयासक्ती, अति लोभ, अत्यंत कर्कशपणा, अति अशुभवृत्ती या सर्व अवगुणांनी जो युक्त असतो तो बद्ध असतो. बहुग्रामणी, बहुमत्सर, बहु असूया, तिरस्कार, बहुपापी, बहुविकार, या नाव बद्ध श्रीराम. ज्याच्या ठिकाणी अति गावगुंडपणा असतो, जो अति मत्सरी असतो, लोकांचा अत्यंत तिरस्कार करतो, अशा अत्यंत पापी अतिविकारी माणसाला बद्ध म्हणावे. बहु अभिमान, बहु ताठा, बहु अहंकार, बहु फाटा, बहु कुकर्माचा साठा, या नाव बद्ध श्रीराम. अत्यंत अभिमान, अतिगर्व, अति अहंकार व अत्यंत वटवट व कुकर्माचा मोठा साठा ज्याच्याजवळ असेल तो बद्ध जाणावा. बहुकापट्य, वादविवाद, बहुकुतर्क, भेदाभेद, बहुक्रूर कृपामंद, या नाव बद्ध श्रीराम. जो अत्यंत कपटी, वादविवाद करणारा, फार कुतर्क करणारा, भेदाभेद करणारा, अत्यंत क्रूर व कृपाशून्य असतो तो बद्ध असतो. बहुनिंदा, बहुद्वेष, बहु अधर्म, बहु अभिलाष, बहुप्रकारीचे दोष, या नाव बद्ध श्रीराम. जो खूप निंदा, द्वेष करतो, अत्यंत अधर्मी आणि अभिलाषी असून ज्याच्यापाशी नाना प्रकारचे दोष असतात तो बद्ध जाणावा. बहुभ्रष्ट, अनाचार, बहुनष्ट, एकंकार, बहु अनित्य अविचार, या नाव बद्ध श्रीराम. जो अतिभ्रष्ट, अनाचारी, नष्ट, सर्व गोलंकार समजणारा, अत्यंत अनितिमान, अविचारी असतो तो बद्ध जाणावा. बहुनिष्ठुर, बहुघातकी, बहुहत्यारा, बहुपातकी, तपिळ कुविद्या अनेकी, या नाव बद्ध श्रीराम. अत्यंत निष्ठुर, घातकी, हत्यारा, पातकी, तापट व ज्याच्याजवळ अनेक कुविद्या असतात तो बद्ध जाणावा. बहुदुराशा, बहुस्वार्थी, बहुकळह, बहु अनर्थी, बहुडायिक, दुर्मती, या नाव बद्ध श्रीराम. अत्यंत दुराशा, स्वार्थीपणा, भांडखोरपणा, अनर्थ करण्याचा स्वभाव, दावेदारी, दुर्मती आणि अवगुणाने युक्त असतो तो बद्ध समजावा. बहुकल्पना, बहुकामना, बहुतृष्णा, बहुवासना, बहुममता, बहुभावना, या नाव बद्ध श्रीराम. कल्पना, कामना, तृष्णा, वासना, ममता व भावना यांचा अतिरेक ज्याच्यापाशी असतो तो बद्ध जाणावा. बहुविकल्पी, बहुविषादी, बहुमूर्ख, बहुसंबंधी, बहुप्रपंची, बहुउपाधी, या नाव बद्ध श्रीराम.
जो अत्यंत विकल्पी, विषादी, मूर्ख, नातलगांचा व्यास असणारा, प्रपंचात रत असणारा, ज्याला अनेक उपाधी लावून घेण्याची हौस असते, तो बद्ध असतो. बहुवाचाळ, बहुपाषांडी, बहुदुर्जन, बहु थोतांडी, बहुपैशून्य, बहुखोडी, या नाव बद्ध श्रीराम. अतिवाचाळ, पाखंडी, दुर्जन, थोतांड करणारा, निंदा, चहाडी, खोडसाळपणा करणारा असेल तो बद्ध जाणावा. बहुअभाव, बहुभ्रम, बहुभ्रांती, बहुतम, बहुविक्षेप, बहुविराम, या नाव बद्ध श्रीराम. नास्तिक्य, भ्रम, भ्रांती, तमोगुण, व्याप, पसाऱ्याची आवड, आळसाची अति आवड ज्याला असेल तो बद्ध होय. बहुकृपण, बहुखंदस्ती, बहुआदखणा, बहुमस्ती, बहुआसक्ती, क्रिया व्यस्ती, या नाव बद्ध श्रीराम. अतिकृपण, अत्यंत दांडगा, अत्यंत मत्सरी, ज्याला अति मस्ती आहे व जो शास्त्राविरुद्ध असत्कर्मे करतो तो बद्ध समजावा. परमार्थाविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेने स्वये समाधान, या नाव बद्ध श्रीराम. ज्याला परमार्थाविषयी अज्ञान असते पण प्रपंचाचे उदंड ज्ञान असते व जो असमाधानी असतो तो बद्ध होय. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसारभार जोजार, या नाव बद्ध श्रीराम. ज्याला परमार्थाविषयीचा अनादर असतो आणि प्रपंचाविषयी अत्यंत आदर असतो, तो संसाराचा भार वाहत वाहत बेजार झालेला असतो, तो बद्ध असतो. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहे बुद्धीची घातली बेडी, या नाव बद्ध श्रीराम. सत्संगाची ज्याला गोडी नसते, संतांची निंदा करणे आवडते व देहबुद्धीच्या बेडीने जो जखडलेला असतो तो बद्ध होय. हाती द्रव्याची जपमाळ, कांताध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, या नाव बद्ध श्रीराम. ज्याच्या हातात द्रव्याची जपमाळ असते, जे बायकोचे सर्व काळ ध्यान करीत असतो व ज्याच्याजवळ सत्संगाचा दुष्काळ असतो तो बद्ध जाणावा. नेत्री द्रव्य दारा पहावी, श्रवणी द्रव्य दारा ऐकावी, चिंतनी द्रव्य दारा चिंतावी, या नाव बद्ध श्रीराम. डोळ्यांनी द्रव्यदारा पाहावी, श्रवणाने त्यांच्याविषयी ऐकावे, द्रव्यदारेचेच चिंतन करावे, ही बद्धाची लक्षणे आहेत. काया वाचा आणि मन, चित्ती वित्त जीव प्राण, द्रव्यदारेचे करी भजन, या नाव बद्ध श्रीराम. काया, वाचा, मन, चित्त, वित्त, जीव, प्राण यांनी जो द्रव्य आणि दारा यांचेच भजन करतो तो बद्ध जाणावा. इंद्रिये करून निश्चळ, चंचळ होऊ नेदीपळ, द्रव्य दारेसी लावी सकळ, या नाव बद्ध श्रीराम. इंद्रिय एकाग्र करून त्यांना जराही इकडे तिकडे न जाऊ देता त्यांना जो द्रव्य व दारेकडेच लावतो तो बद्ध होय. द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वार्थ, म्हणे तो बद्ध श्रीराम. द्रव्य दारा हेच ज्याचे तीर्थ असते, तोच ज्याचा परमार्थ व सर्व स्वार्थही असतो, त्याला बद्ध म्हणावे. व्यर्थ जाऊ नेदी काळ, संसार चिंता सर्व काळ, कथा वार्ता तेंची सकळ, या नाव बद्ध श्रीराम. जो आपला सर्व वेळ संसार चिंता करण्यात घालवतो व दुसऱ्या गोष्टीत वेळ गेला तर व्यर्थ गेला असे ज्याला वाटते व जो सर्व काळ प्रपंचाच्या कथा करीत असतो तो बद्ध जाणावा. नाना चिंता, नाना उद्वेग, नाना दुःखाचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग, या नाव बद्ध श्रीराम. नाना चिंता, नाना उद्वेग, नाना दुःखाचे प्रसंग यांनी बेजार झाल्याने जो परमार्थाचा त्याग करतो तो बद्ध होय. घटिका पळ निमिष भरी, दुश्चित नावता अंतरी, सर्व काळ ध्यान करी, द्रव्यदारा प्रपंचाचे श्रीराम. जो घटिका पळ इतकेच नव्हे तर निमिषभरही दुश्चित्त न होता अंतरात सर्व काळ द्रव्यदारा व प्रपंचाचे ध्यान करीत असतो तो बद्ध होय. तीर्थयात्रा, दान पुण्य, भक्तिकथा, निरूपण, मंत्रपूजा, जप, ध्यान, सर्व ही द्रव्यदारा श्रीराम. ज्याच्या दृष्टीने तीर्थ, यात्रा, दान, पुण्य, भक्ती, कथा, निरूपण, मंत्र, पूजा, जप, ध्यान हे सर्व काही द्रव्यदाराच असते, तो बद्ध जाणावा. जागृती, स्वप्न, रात्री, दिवस, ऐसा लागला विषय ध्यास, नाही क्षणाचा अवकाश, या नाव बद्ध श्रीराम. ज्याला जागृतावस्था, स्वप्नावस्था यांतही रात्रंदिवस विषयांचाच ध्यास लागलेला असतो, ज्याला दुसऱ्या गोष्टी क्षणाचेही अवसर नसतो, तो बद्ध होय. ऐसे बद्धाचे लक्षण, मुमुक्षपणी पालटे जाण, एकतेही ओळखण,
पुढील ये समासी श्रीराम. याप्रमाणे बद्धाची जी लक्षणे सांगितली आहेत ती मुमुक्षत्व प्राप्त झाल्यावर पालटतात. त्यांची ओळख पुढल्या समासात ऐकावी असे श्री समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समास. श्रीराम.